नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या खिशाशी जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण डी मार्टमध्ये फक्त 5 वस्तूंची लिस्ट घेऊन जातो आणि बाहेर पडताना आपली ट्रॉली 15 ते 20 वस्तूंनी भरलेली असते. आपण स्वतःला सांगतो की अरे हे तर स्वस्त मिळत होतं म्हणून घेतलं, पण खरंच आपली बचत होत आहे का की आपण एका मोठ्या चक्रव्यूहामध्ये अडकतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी मार्टमध्ये काम करणाऱ्यांनी दिलेल्या काही गुप्त माहितीचा आणि त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीचा उलगडा करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. यातील माहिती तुमचे हजारो रुपये या ठिकाणी वाचू शकते. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही देखील डी मार्टमध्ये खरेदी करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणी तुम्ही डी मार्टच्या त्या मोठ्या काचेच्या दरवाजामधून आत पाऊल टाकता त्याच क्षणी तुमचं नियंत्रण सुटायला सुरुवात होते. समोरचं दृश्य असं असतं की तुमचं लक्ष विचलित होतं. उजवीकडे आणि डावीकडे रांगेमध्ये ठेवलेली चमकदार पॅकेजेस, मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेल्या बाय वन गेट वन फ्रीच्या ऑफर्स आणि लिमिटेड स्टॉक सारखे शब्द तुमच्या मेंदूवरती मारा करतात. तुम्ही जी लिस्ट मोबाईलमध्ये किंवा खिशामध्ये घेऊन आला होता ती तिथेच राहते आणि तुमची नजर त्या ऑफर्स शोधू लागते. तर आता आपल्याला वाटत असेल की 50% सूट म्हणजे खूप मोठी बचत आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, डी मार्टमध्ये अनेक वस्तू अशा असतात ज्या खास त्यांच्यासाठीच बनवलेल्या असतात. उदाहरणार्थ चिप्सचे मोठे पॅकेट असतील, तुम्हाला 10 रुपयांचे छोटे पॅकेट पुरेसे असते, पण समोर 100 रुपयांचे मोठे पॅकेज 50 रुपयांमध्ये दिसते. आपल्याला वाटतं 50 रुपयांची बचत झाली, पण प्रत्यक्षामध्ये आपण गरज नसताना जास्त पैसे खर्च केले आणि जास्त प्रमाणामध्ये अनहेल्दी पदार्थ घरी नेले. मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेली सूट आपण पाहतो, पण खालच्या बाजूला छोटी असलेली प्रति ग्रॅम किंमत आपण कधीच चेक करत नाही. तुम्ही कधी नोटीस केलंय का की साखर, तेल, डाळी आणि मीठ यांसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तू कधीच सुरुवातीला का नसतात? त्या नेहमी दुकानाच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यामध्ये का असतात? यामागे एक मोठं शास्त्र आहे. डी मार्टला माहित आहे की ग्राहक या वस्तू घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाही. मग त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला संपूर्ण दुकान फिरावं लागतं. या प्रवासामध्ये तुम्ही प्रत्येक रॅकवरच्या ऑफर्स पाहता आणि त्या नको असलेल्या वस्तू तुमच्या ट्रॉलीमध्ये पडतात. खरेदी संपली असं आपल्याला वाटतं, पण खरा खेळ तर बिलिंग काउंटरला होतो. तिथे लहान मुलांची खेळणी, चॉकलेट्स आणि ट्रॉफ्या ठेवलेल्या असतात. रांगेमध्ये उभी असलेली मुलं हट्ट करतात आणि आई वडील त्याच वेळी शांतता राखण्यासाठी विचार न करता त्या वस्तू ट्रॉलीमध्ये टाकतात. हे छोटे वाटणारे खर्च शेवटी तुमच्या बिलामध्ये मोठी वाढ करत असतात. आता हा प्रश्न आहे की यातून वाचायचं कसं? जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की सामान खरेदी करताना आमच्या पैशांची बचत झाली पाहिजे, तर आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी पैशांची बचत करायची कशी, जर असा देखील तुमचा प्रश्न असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. आता काही साध्या टिप्स वापरून तुम्ही तुमचे हजारो पैसे वाचू शकता. आता या ठिकाणी डी मार्टमध्ये सामान खरेदी करण्यासाठी, म्हणजेच की सामान तुम्ही जर खरेदी करत असाल तर त्या ठिकाणी हजारो रुपयांची बचत कशी करायची, तर बघा या ठिकाणी आता काही टिप्स देखील देण्यामध्ये आल्या आहेत. आता कोणत्या टिप्स वापरून तुम्ही डी मार्टमध्ये हजारो रुपयांची बचत करू शकता, तर लक्षपूर्वक बघत चला. आता पहिली जी टिप्स आहे ती म्हणजेच की लिस्टला पवित्र माना. म्हणजेच की घरातून जी लिस्ट बनवून आणली आहे त्या बाहेर एकही वस्तू घेऊ नका. हा नियम पाळणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही घरातून जी लिस्ट बनवून आणली आणि त्या बाहेरची एक सुद्धा वस्तू जर तुम्ही खरेदी केली नाही तर तुमचे हजारो रुपये या ठिकाणी वाचू शकता. त्यानंतर या ठिकाणी दुसरी टिप्स कोणती आहे तर बघा,
ट्रॉली टाळा आणि बास्केटचा वापर करा. म्हणजेच की जर सामान कमी असेल तर बास्केट वापरा. बास्केट जड झाले की शरीर आपल्याला सांगतं की खरेदी थांबवा. ट्रॉली नेहमी रिकामी वाटते म्हणून आपण ती भरत राहतो. म्हणजेच की तुम्हाला कोणती दक्षता घ्यायची आहे तर तुम्हाला डीमार्ट मध्ये सामान खरेदी करण्यासाठी ट्रॉली घ्यायची नाही तर तुम्हाला बास्केटचा वापर या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची टिप्स कोणती आहे तर बघा, भुकलेल्या पोटी शॉपिंग करू नका. म्हणजेच की जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा खाण्याच्या वस्तू जास्त आकर्षक वाटतात आणि आपण अनावश्यक खरेदी करतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर भुकलेल्या पोटी तुम्हाला शॉपिंग या ठिकाणी करायची नाही. ही देखील टिप्स अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर प्रति ग्रॅम किंमत देखील तपासणे अत्यंत आवश्यक आहे. मोठ्या ऑफरपेक्षा त्या वस्तूची खरी किंमत इतर पॅकेटशी तुलना करून पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मुलांना आधीच समजावून सांगणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, जेव्हा डीमार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी तुम्ही जाता तेव्हा तुमच्या सोबत या ठिकाणी मुले देखील असतात. तर आता या ठिकाणी मुलांना आधीच समजावून सांगणे देखील अत्यंत आवश्यक आहे. मुलांना काउंटरच्या वस्तूंचा मोह होणार नाही याची काळजी घ्या जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल. मित्रांनो, डीमार्ट वाईट आहे असं नाही, पण त्यांची सिस्टीम आपल्याला जास्त खर्च करायला प्रवृत्त करते. म्हणजेच की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं तर या ठिकाणी डीमार्ट हे वाईट आहे असं नाही, परंतु त्यांची सिस्टीम आपल्याला जास्त खर्च करायला प्रवृत्त करण्यासाठी बनवलेली आहे. गरज नसलेली वस्तू 0 रुपयांमध्ये मिळाली तरी ती महागच असते, कारण की ती तुमची जागा अडवते आणि तुमची सवय बिघडवते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही डीमार्ट मध्ये जाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मला याची खरंच गरज आहे का? या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच की जर तुम्ही देखील डीमार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी जात असाल आणि तुमच्या देखील या ठिकाणी म्हणजेच की जास्त खर्च होत असाल तुमच्याकडून देखील या ठिकाणी डीमार्ट मध्ये गेल्यानंतर जास्त खर्च होत असेल तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या काही टिप्स या ठिकाणी म्हणजेच की लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक असणार आहे. जर तुम्ही या व्हिडिओतील काही टिप्स लक्षात घेतल्या तर डीमार्ट मध्ये तुमची खरेदी या ठिकाणी म्हणजेच की खरेदी करताना तुमच्या पैशांची या ठिकाणी बचत होऊ शकते. तर अशा पद्धतीची आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. डीमार्ट वाईट आहे असं नाही, पण त्यांची सिस्टीम आपल्याला जास्त खर्च करण्यासाठी प्रवृत्त करत असते, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता या ठिकाणी म्हणजेच की आता डीमार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी तुम्ही जर जात असाल तर अशा वेळी तुम्ही जी सामान खरेदी करण्यासाठी लिस्ट तयार केली आहे तर त्या लिस्ट मध्ये जेवढे सामान असेल तर तेवढेच तुम्ही खरेदी करा याची देखील दक्षता घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीचे आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.